नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण मालगावमध्ये आहोत आणि मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी अतिशय चर्चेत आहे। कारण ही तसंच आहे, त्यांनी परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मालगावचं बस स्टँड अजून गेल्या 20 ते 25 वर्षात मी आहे तसंच बघते, मग मालगावचा विकास नेमका काय झाला। आज फार महत्त्वाच्या एका प्रश्नासाठी आज आपण इथं आलोय की मालगावचं बस स्टँड आज आपण बघतोय। मालगावच्या बस स्टँडची जी अवस्था आहे ती बघतोय, कित्येक वर्ष झाली मालगावचं बस स्टँड हे आहे असंच आहे। याच्यामध्ये नेमका काय फरक पडला, मालगावचा विकास झाला, मालगावचा विकास झाला, मालगावचा विकास या पक्षाने केला त्या पक्षाने केला, ह्या फक्त पोकळ गप्पा आहेत। मात्र मालगावचा विकास काय झाला हे बघण्यासाठी आपण पाठीमागं बघतोय। हे मालगावचं बस स्टँड, मालगाव एक आदर्श गाव बनवण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले पण बस स्टँड बदलता आलं नाही। ही वास्तव मालगावचा आहे। ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांची उमेदवारी याच साठी आहे। कुठंतरी अपक्ष उमेदवार म्हणून त्या आता रिंगणात आहेत। त्यांनी परवाच ही बाब सांगितल्यानंतर आज आम्ही इथं आलो आणि ही बाब बघितली तर वास्तव फार भयानक आहे। मालगावचा विकास, करोडो रुपये निधी खर्च झाला मालगावच्या विकासावर, मात्र मालगावच्या विकासामध्ये नेमका काय बदल घडला। आम्ही साधे एसटी स्टँड बदलू शकलो नाही, मेन चौकातली परिस्थिती बदलू शकलो नाही, ही अवस्था आहे। म्हणून कुठेतरी ॲडव्होकेट पुष्पाताई गणेश शिंदे यांची उमेदवारी आता सध्या चर्चेत आहे आणि मालगावच्या विकासात एक उच्च शिक्षित महिला काय करू शकते याचं उदाहरण त्यांनी वॉर्ड नंबर 5 मधनं एकदा ग्रामपंचायतीला उभारून दाखवून सुद्धा दिलेलं आहे। म्हणून